आणि शेल्टर संस्था काय आहे ना त्यांच्यावरच आम्ही काम करणार आहे। त्यांच्यावर आमची एकी आहे। बांधणे आम्ही बचत गट पण केलाय आणि ते आमचं आम्हाला घर आवडले। तीच संस्था आम्हाला पाहिजे। नगरपालिकेची जागा काय बांधून देतात ना ते आम्हाला मान्य नाही। शेल्टर संस्थेचे मॅडम जेवढा आमच्या झोपडपट्टीसाठी जेवढा विचार केलाय बारीकसा तेवढा नगरपालिका विचार केलेला नाही। संस्थेनं घराची डिझाईन दाखवल्या, त्याच्यात जनावरांची सोय पण आहे। त्याच्यावर आमचं पोट जगतंय त्या जनावरावर। जे डिझाईन सांगितलेलं आहे ते आम्हाला नाही पाहिजे। आम्हाला संस्थेनं जी घरं दाखवल्या तेच घरं आम्हाला पाहिजे आम्हाला। आणि आम्हाला शेल्टर संस्थेत जे बोललेलं आहे ते आता नकाशाची जे बघितलं आहे आम्ही त्या हिशोबातच आम्हाला पूर्ण व्हायला पाहिजे, मिळायला पाहिजे आम्हाला। तसंच जी आम्हाला घरं दाखवली ती घरं आम्हाला झोपडपट्टी वाटांना पसंत पडलेली आहेत आणि तीच घरं आम्हाला मिळावीत। शेल्टर असोसिएटचे जे काही डिझाईन आहे ते आम्हाला मनापासून आवडलेली आहे आणि पसंत पडले। आम्ही त्यांच्या संगती सहमत आहोत आणि त्यांच्या संगतीच आमचं बांधकाम घराचं व्हावं अशी आमची इच्छा आहे। मला तर बरं वाटतंय की ही स्कीम त्यापेक्षा चांगली आहे। वाल्मिकी आंबेडकर आवास योजनेच्या पेक्षा ही योजना तुमची चांगली आम्हाला सगळ्यांना आवडली। नो प्रॉब्लेम। सुधारसाठी नाही, अगदी व्यवस्थित डिझाईन आहे त्याच्याविषयी आमचं नाही मॅडम। शेल्टर असोसिएशनचे जे घरांची जे डिझाईन आणि बांधणी पद्धत आहे ते आम्हाला आवडलेले आहे। म्हाडाने जे बांधलेले आहेत आता ते वाल्मिकी आंबेडकर असोसिएशनमध्ये ते आम्हाला काय आवडलेलं नाही आहे। मी आत्ता ही आहे ती डिझाईन आम्हाला आवडलेली आहे आणि आमच्या दृष्टीने चांगली आहे डिझाईन। तुम्ही फ्लॅट तयार केलेले आहे ते सोयी ते सगळे आमच्यासाठी चांगले आहेत आणि कसल्या ह्याच्यामध्ये टेरेस असल्यामुळं टेरेसचं पण भरपूर आम्हाला फायदा होतं आणि की असं पार्किंग असल्यामुळं आमचे सायकल गाड्या वगैरे पण लावू शकतो आणि की खरंच ते रूम्स वगैरे सगळे चांगले आहेत। सोयी आम्हाला छान वाटतं। चांगला आहे, वरंडा आहे आणि मुलांना खेळायला वगैरे जागा आहे। वरती गच्ची आहे, फिरायला वगैरे बसायला आहे। वरती काय तर आपण वाळत वगैरे झालेलं ते पण चांगलं आहे। हे डिझाईन आम्हाला पूर्ण आवडलेलं आहे। ह्या तुमच्या डिझाईनबद्दल आमचं म्हणजे ठराविक लोकांना ज्याला समजतंय त्या बांधकाम ह्याच्यामधलं त्या लोकांना म्हणजे तुमचं डिझाईन चांगलं असं त्यांचं मत आहे। तिथलेच त्या संदर्भात सांगायचं की ते डिझाईन त्यांनी केलेत ना कुठे यावं कोण पण कुठं पण बसावं त्या ह्याला काही म्हणजे माणसांना बाबा आता हे कसं आहे छोटंसं तुम्ही 4x7चा काहीतरी हरांडा टाईप आहे। आपण जाऊन तिथं आपलं चप्पल काढून बाबा माणूस आता जेवण झालं ते समोरच्या माणसासंग बोलत असेल तर त्याने त्या बाल्कनी म्हणजे थोडक्यात बाल्कनी आहे हरांडा माणूस बोलू शकते बायका एखादा बोलू शकते। तसं तिथं काय आहे का गच्ची तर सोडा तुम्ही गच्चीचं नाही आहे पण आपण हे म्हणजे सगळं तुम्ही असं ते कोंडवाडा टायर तुम्ही आता बांधला आहे 3 फुटाचा तिथं दरवाजा त्यांचा पण समोर आमचं पण समोर उभं राहणार कुठं कोणासंग काय बनणार आहे सायकलीच आहे काहीतरी आहे। हे एखादा तुमचं आता ज्याच्या घरात एखादा पुरुष नाही का नाही त्याची 2 शेळ्या बिळ्या असते ते खाली जरी बांधले तर त्याच्या त्या घरासमोर बाबा आहे का नाही वरून त्याला एखाद्या वेळ वर आलं आणि खाली आपण बांधलं ते लक्ष देता येईल ना आपले बाबा जनावरांचे खाली आपण बांधलो आहे का नाही त्याला आता 3रा मजला 4थ्या मजल्यावर आलं त्याचा एखादा रूमचा नंबर ते तिथून बघू शकते ना त्याच्या घरासमोर बाबा खाली नजर टाकलं तर ते आपण काय बांधलेले आपले कोणी म्हणणार हा कचरा इथं पडला यांच्या घरासमोर कोणाचा आहे ह्यानेच टाकलेला आहे ते टाक मग तेच म्हणतो ना। आणि प्रत्येकाने आपल्या जितके जागा आहे ना ते आपलं स्वच्छच ठेवणार हो। प्रत्येकाने आपलं आता हे खालच्या ह्याच्यावर ग्राउंडलाच आहे हे माझं मी लोटून घेतलं हे दुसऱ्याने आपल्या काय त्याच्या वाटलं ते सार्वजनिक असू दे काय पण असू दे पण आता आपण राहतो म्हणून रांगोळी घालताना ह्याला त्याला खालचं जे असेल ते 2ऱ्या 3ऱ्याचं 4थ्याचं काय प्रश्नच नाही पण खाली जे राहतात ना आपलं ज्या दरवाजा समोरचं 2 फूट 3 फूट झाडून व्यवस्थित रांगोळी म्हणा काहीतरी म्हणा त्यांचं ते करणार मग तिथे ऑटोमॅटिक घाण तिथं राहणार नाही। हां असं आहे तिथं तसं नाही ना